आपल्या हे नाही का निवासी RTC हा इतका गंभीर आहे म्हणजे महसूलचा आपण पूर्ण त्यांनी उत्खनन सगळ्या चिंता करून टाकतात. लोक तिथं आंदोलन करतायत. आता परवा पण तिथं स्थानिकांनी जल समाधी घ्यायचा प्रयत्न केला. प्लास्टिक सुद्धा मोठ्या प्रमाणात चालतं. दिवसा प्लास्टिक चालतं. काही उपाययोजना त्यांनी आणल्या आपल्या महसूलला निगडीत आहे. निवेदन इथं माने साहेबांच्या इथं आता काय कारवाई होणं आणि त्यात काय केलंय त्यांनी हे बघा ते दुसरं कुठं तिथला हा एक आहे बघा बागडे म्हणून काय खबाले म्हणून. आता मला परवा त्यांनी फोन केला आणि व्हॉट्सअपला सांगितलं की तुमचा अर्ज निकाली काढलाय आम्ही. तो व्हॉट्सअपला अर्ज निकाली तक्रार अर्ज निकाली ते पण ठेवा त्याचं नको करू नये माझी साहेबांची दादा नेमका काय प्रकार आहे काय? आम्ही 1 महिन्यापूर्वी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस प्रमुखांना एक तारली प्रकल्पाबद्दल अडचणीचा प्रकल्प आहे त्यासंबंधी आम्ही पत्रव्यवहार केलेला होता. आज 1 महिना होऊन सुद्धा अद्याप त्यांनी आतापर्यंत काहीच कारवाई केली नाही. तिथं आमची प्रमुख मागणी काय आहे की तिथल्या गाववाल्यांना धमकावून त्यांच्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे. ब्लास्टिंग मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. तिथं तुम्हाला सांगतो म्हणजे आम्ही तर म्हणणं आहे की तुम्ही एकदा जाऊन या. एवढं मोठं ब्लास्टिंग चालू आहे तिथं. उत्खनन एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहे. मोठे मोठे डोंगर फोडले आहेत. अहो या नक्की आम्ही साताऱ्यात आहे का कुठल्या जिल्ह्यात आहे हेच आम्हाला समजलं नाही. त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर सगळे परप्रांतीय लोक तिथं आहेत. काय चाललंय कुणाला कुणाचा मेळ नाही आणि मोठ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये महसूल पाठी त्यांना साथ देत आहे असं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे. आम्ही 1 महिन्यापूर्वी पत्र दिलेलं आहे. त्यांनी अद्याप कारवाई केली नाही. आता दुसरं आम्ही पत्र दिलेलं आहे. कोणाला जर कारवाई आठवड्यात नाही केली जिल्हाधिकाऱ्यांनी आणि तर आम्ही कोर्टामध्ये त्यांना पार्टी करणार आणि याचिका रिट दाखल करणार आहे. आता जर तुमची मागणी जर मान्य नाही झाली तर तुमचं पुढचं काय असतं? रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करूनही न्याय मिळत नसेल तर ठोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येणार आहे. आज गेले 1-1.5 महिना आहे आणि अदानीचा हायड्रो पॉवरचा जो नारळीचा प्रोजेक्ट आहे त्यामध्ये असणारे अनियमितता आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांपासून ते संबंधित सर्व मंत्री असतील, वनमंत्री असतील, जो आपल्या इथलं जिल्हाधिकारी कार्यालय असेल, वन खातं असेल, सगळ्यांना आम्ही त्या पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे. परंतु महसूल विभाग किंवा बाकीचे वन विभाग त्याच्याकडे का डोळे झाक करत आहे आम्हाला कळलं नाही. गोष्ट प्रचंड झाडांची कत्तल केलेली आहे. तिथे जे परप्रांतीय त्यांच्या कुठलेही ब्युरो फॉर्म करून घेतलं घेता ते तिथे काम करतात. कुठल्याही शेतीचे त्यांच्याकडे हे नाही. लोकांवर दबाव आणून प्रचंड प्रमाणात जमिनी लाटलेल्या आहेत त्यांनी. असे अनेक 50-60 मुद्दे आमचे आहेत. त्या संबंधात कोणकोणत्या गावात आहेत तारळी प्रकल्प? सर्व प्रकल्प परवा पण तुम्ही बघितलं असेल त्यांनी जल समाधी घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी कोणाला तरी प्रशासनाला हाताची धरून त्यांची मुस्काटदाबी करायची. लोकांच्यात भीतीचं वातावरण आहे. म्हणजे अडाणी सारखे लोक जे प्रशासनाला हाताला धरून दबाव टाकून जे हे सगळं करायचं गाठ घातलाय. मुळात तुम्ही त्या प्रोजेक्ट बघितला तर खालच्या तारळी धरणातून वर एक नवीन धरण बांधायचं, तिथं पाणी साठा करायचा आणि परत तिथनं पाणी सोडायचं आणि त्याच्यातनं टर्बाईन मधनं करायची. म्हणजे ते पाणी लिफ्ट करणं किंवा बाकीचं करणं प्रकल्पाचा खर्च बघता हा सगळा सर्वसामान्यांच्या छाताडावर दगडाच परवडणारच नाही.
आणि हा प्रकल्प करायचा घाट का शासनानं धरलाय हा आमचा प्रश्न आहे. येत्या काही दिवसात आम्हाला जर या संबंधित न्याय नाही मिळाला तर आम्ही कोर्टात हरित लवादाकडे याचिका दाखल करणार आहे आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करणार.